गादी असते ती गादी दबल्यामुळं ही नस काय झाली, ही नस जी पायाकडे जी येते या बाजूला जास्त जर दबली तर आपल्याला काय होतं, ह्या साईडला पेनिंग जास्त होतं, अगदी शेवटच्या टोकापर्यंत जातं. मी एक आजार 1 ते 2-3 आजारांचं तुम्हाला सांगेन. म्हणजे यांना तो आजार आहे म्हणून यांना होणार नाही अशातला काही भाग नाही. त्यांना पण देवाने 2 टंगड्या दिलेल्या आहेत, मांडका दिलेला आहे, यांना पण तेच दिलेलं आहे. देवाने कोणासाठी काही म्हणजे चुकीचं केलेलं नाही. देवाने मी पाणी जे आहे ते पाणी पडत होतं मगाशी, देव देत होता सर्वांना. कळतंय का मी काय बोलतो ते? यांनी चमचा घेऊन गेले, पुन्हा तो उदाहरण मी घेतो, यांनी तो मग घेऊन गेले, जग घेऊन गेले आणि बादली घेऊन गेले, पण देव देत होता सर्वांना. पण तुम्हाला चमच्यात भरायचे, मगात भरायचे, बादलीत भरायचे तर तुमचं तुम्ही ठरवायचे, म्हणजे बुद्धीप्रमाणे. लक्षात आलं? हा, मग इथे काय झालं, इथे ही नस आहे ही काय झाली, दबली गेली, एक साईडला दबली गेली. म्हणजे एक साईडला पिलर जर बिल्डिंगचा असा क्रॉस जर झाला तर त्या बिल्डिंग मध्ये आपण राहू का? राहू का त्या बिल्डिंग मध्ये? राहू शकत नाही. आपण पाळणार का ही बिल्डिंग कधी पोहोचेल सांगू शकत नाही. वाईट नका वाटून घेऊ. जर उदाहरणार्थ ही बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग जर जास्त प्रॉब्लेम झाला तर माणसाला लकवा मारण्याची सुद्धा चान्सेस खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. आलं लक्षात? इथे सर्वायकल मध्ये जर जास्त प्रमाणामध्ये जर नस वगैरे दबली गेली तर माणसाला एक साईडचा लकवा मारण्याची सुद्धा चान्सेस असतात. त्याच्यानंतर जर ब्रेन मध्ये ब्लड सप्लाय करणारी नस जर आपल्याला जर जास्त प्रमाणात दबली गेली किंवा जास्त प्रॉब्लेम झाला तर तिथे ब्रेन मध्ये प्रॉब्लेम झाल्यानंतर तो जो पॅरालिसिस अटॅक असतो तो अति जास्त प्रमाणामध्ये असतो आणि थेरपी मध्ये सुद्धा कव्हर व्हायला त्याला 3-3 वर्ष लागतात. तर मी काय बोलतो ते ब्रेनचा आणि इकडचे जे असतात म्हणजे नस वगैरे दबून जे पॅरालिसिस होतात, लकवा मारला जातो. आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्याला अजून पॅरालिसिस किंवा लकवा मारलेला नाही आणि त्याच्यापासून जर वाचायचं असेल तर हे पिलर आपल्याला व्यवस्थित ठेवता आले पाहिजे. बरं, मग आता ही जी नस अशी दबलेली आहे, मग हिला व्यवस्थित करायचे तर पर्याय किती सांगा, तुम्ही सांगा. दुसरं एक्सरसाइज आहे, दुसरं काय औषधी गोळ्या, चालण्यामधून नाही. एक्सरसाइज एक एक्सरसाइज मी मान्य केली. दुसरं म्हणजे डायरेक्ट ऑपरेशन. बरोबर आहे? डायरेक्ट काय आहे ऑपरेशन, म्हणजे तुमच्या इथे एक मणका ओपन केला जाईल आणि ती गादी तुम्हाला एकतर डुप्लिकेट टाकली जाईल. बरोबर आहे? एक ऑपरेशन. आणि तिसरं म्हणजे काय